पहलगाम हे जम्मू काश्मीरमधलं महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे। अशा पर्यटन स्थळी दिवसा ढवळ्या झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले। या हल्ल्यामुळे एकदा पाकिस्तान पूरग्रस्त सीमापार दहशतवाद हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या हल्ल्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने चीनच्या सहकार्याने केलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीवर सगळ्यांच्याच नजरा रोखल्या गेल्यात। त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच CPEC आणि चायना बेस्ट ॲड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच BRI या प्रकल्पांच्या कामाची गती आता मंदावणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताने पाकिस्तानला मिळणारं पाणीच थांबवलंय, ते म्हणजे सिंधू पाणी वाटप। भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाचा करार करण्यात आलाय। या कराराला सिंधू पाणी वाटप करार 1960 म्हणून ओळखलं जातं। हा करार या दोन्ही देशांदरम्यानचा राजनैतिक संबंधांचा एक आधारस्तंभ आहे। या कराराअंतर्गत भारत हा पूर्वेकडील बियास, रावी आणि सतलज नद्यांचे पाणी वापरतो, तर पश्चिमेकडील चिनाब, सिंधू आणि झेलम नद्यांचे पाणी पाकिस्तानला दिलं जातं। एकूण परिस्थिती पाहिल्यास या करारानुसार भारताला 6 नद्यांच्या पाण्यापैकी फक्त 20% पाणी मिळतं, तर पाकिस्तानकडून 80% पाण्याचा वापर केला जातो। पाकिस्तानमधल्या पंजाब आणि सिंध प्रांतातील शेती क्षेत्रे या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत। त्यामुळे भारत जेव्हा जेव्हा नद्यांचं पाणी अडवतं तेव्हा पाकिस्तानमध्ये शेती क्षेत्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। त्यामुळे भारताने या कराराला स्थगिती देऊन पाकिस्तानचं पाणी अडवण्याचा निर्णय घेतलाय। तसेच प्रमुख सीमा क्रॉसिंग बंद, पाकिस्तानशी संलग्न असलेल्या सीमेवरील वाहतूक व्यवस्था भारताने बंद केली आहे। व्यापार आणि सीमा भागात राहणाऱ्या माणसांच्या वाहतुकीसाठी एरवी असलेली सर्व व्यवस्था सुद्धा आता थांबवण्यात आली आहे।